रिटायर झाल्यावर आपण काहीच करायचं नाही असं अनेक जण ठरवतात। छान घरात बसून नातवंडात रमायला अनेकांना आवडतं। नातवंड खेळण्याच्या वयात एक रिटायर्ड प्राध्यापक कॉलेजला ॲडमिशन घेतो। एवढंच नव्हे तर वयाच्या 65व्या वर्षी प्रयोगात्मक लोककला पदविकेत तब्बल 97% गुण मिळवतो। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात टॉपर येतो। हे मात्र अविश्वसनीयच। ही कमाल केली वणी येथील प्राध्यापक दिलीप अलोणे यांनी। शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, माणूस मुळातच विद्यार्थी आहे, त्याने आजन्म विद्यार्थीच राहावं हे डॉक्टर दिलीप अलोणे यांनी स्वतःच्या कृतीतून करून दाखवलं। अमरावतीच्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात त्यांनी या वयात विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला। अत्यंत परिश्रम घेतले। त्यांनी जे यश कमावलं ते नव्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे। प्राध्यापक दिलीप अलोणे म्हणजे विविध कलांसह लोककलेला समर्पित व्यक्तिमत्व। नकला या कलेच्या जोपासनेसाठी आणि संवर्धनासाठी त्यांचा लढा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। विविध लोककलांचे उत्सव, लोककलावंतांचे मेळावे ते आयोजित करतात। जादूकर, कवी, लेखक, हस्तकलावंत, नाटककार, नाट्य दिग्दर्शक, अभिनेते, उत्तम शिक्षक, यशस्वी आणि प्रयोगशील शेतकरी असे अनेकविध पैलू त्यांना आहेत। प्राचार्य डॉक्टर मनीषा ठाकरे, विभाग प्रमुख डॉक्टर अनंत देव यांना ते आपल्या यशाचं श्रेय देतात। लोककलेचा उपासक म्हणून गेल्या 50 वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्रभर मी नकलांचे कार्यक्रम करतो आहे। मी वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात मराठीचा प्राध्यापक म्हणून होतो। सेवानिवृत्ती झाल्यानंतर या लोककलेचा आपण अधिक अभ्यास करावा म्हणून प्रयोगात्मक लोककला पदविका अभ्यासक्रमासाठी अमरावतीच्या ज्योतिबा फुले महाविद्यालयात मी प्रवेश घेतला। नुकताच त्याचा रिझल्ट लागला आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या या परीक्षेमध्ये मला 97% गुण मिळाले। म्हणजे माझ्यासाठी खरोखरच ही आनंदाची बाब आहे की लोककलेचा उपासक म्हणून काम करत असताना लोककलेचा शास्त्रशुद्ध अभ्यास या निमित्ताने मला करता आला। यानंतर लोककलेसाठी किंवा लोककलेच्या पुनरुज्जीवितीसाठी आपल्याला काय करता येईल याचा मी सातत्याने विचार करतो आहे। कारण लोककला लोप पावत आहेत। नव्या पिढीमध्ये ही लोककला कशी रुजवता येईल त्या निमित्ताने लोककलेचा व्यासंग नव्या पिढीमध्ये जडावा यासाठी म्हणून मी सातत्याने प्रयत्नशील आहे। सुनील इंदू वामन ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।